तर आपण पाहतोय प्रकाश आंबेडकर आता महाविकास आघाडी सोबत जाणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। कारण आज शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये भेट झाली आहे वायबी चव्हाण सेंटरमध्ये। तळमजल्यावरच्या कार्यक्रमाला आंबेडकर उपस्थित होते आणि आपण पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, तशा शक्यता बऱ्याच आहेत, चर्चा बऱ्याच आहेत, मात्र याआधी उद्धव ठाकरेंसोबत सुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्या अनेक बैठका झाल्या होत्या। आज शरद पवारांसोबतची आपण बैठक पाहतो। शिवसेना आणि राष्ट्रवादी जरी सोडली तरी सुद्धा काँग्रेस सोबतचा तिढा कसा सोडवला जाणार जर ही शक्यता खरी ठरली तर? नक्कीच आपण जर पाहिलं तर शरद पवार हे राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जातात आणि आजची जी भेट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। कारण शिवसेनेसोबत उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी सांगितलं होतं की आमची कुठलीही मनाई नाही आहे वंचितला आणि वंचित आमच्या सोबत यावा अशी इच्छा सुद्धा आहे, असं सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यातून वारंवार जाणवलेलं आहे। त्यासोबतच प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की इंडिया आघाडीतून त्यांना मागच्या वेळी बोलावणं आलं नव्हतं, पण भविष्यात जर बोलावणं आलं तर याबद्दल ते नक्कीच विचार करतील आणि ते सुद्धा तितकेच प्रोग्रेसिव्ह असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर येणार आहेत का, हा आताचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। पण ज्या पद्धतीनं सगळी प्रक्रिया सुरू झालेली आहे किंवा जी पावलं उचलली जात आहेत, ज्या पद्धतीनं दोन्ही नेते एकाच कार्यक्रमात दिसत आहेत, एका व्यासपीठावर जरी नसले तरी सुप्रिया सुळे आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र फोटो सेशनसाठी आपल्याला या ठिकाणी सेल्फी काढताना सुद्धा पाहायला मिळाले आणि त्यासोबतच फोटोला पोज देताना देखील पाहायला मिळाले। त्यामुळे आपण जर पाहिलं तर आजचा जो कार्यक्रम आहे आणि आजची जी भेट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही भेट प्रोग्रेसिव्ह ठरणार आहे असं सुद्धा बोललं जात आहे। यातून काहीतरी भविष्यामध्ये प्रोग्रेसिव्ह निघेल आणि पॉझिटिव्ह होईल असं सुद्धा या दोन्ही पक्षातील नेत्यांकडून सांगितलं जातं। त्यामुळे वंचितला सोबत घेऊन, काँग्रेसला समजावून हे जर सगळे पक्ष एकत्र आले तर वंचितचा जो मागासवर्गीय बेल्ट आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये जितके मागासवर्गीय बेल्ट आहे जिथून त्यांना सगळ्यात जास्त मतदान होतं, त्या पद्धतीनं जर हे एकत्र आले तर भाजपला एक फार मोठा फटका त्या ठिकाणी बसू शकतो असं सुद्धा बोललं जातं। पण प्रकाश आंबेडकर यांची जी भूमिका ज्या पद्धतीनं ते घेत आलेले आहेत, मग ती काँग्रेसबद्दल असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल असू द्या, त्यामुळे कुठेतरी अडथळा यापूर्वी निर्माण झाला होता आणि कटुता त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती, विचारांमध्ये निर्माण झाली होती। ही कटुता आज चाय पे चर्चाच्या माध्यमातून दूर होणार आहे का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि हे दोन्ही नेते एक लाईन घेऊन इंडिया आघाडीची जी लाईन आहे भाजपला रोखण्याची, त्यामध्ये यशस्वी होणार का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण जर हे सगळे पक्ष एकत्र आले तर भाजपची येत्या काळामध्ये बरोबर। आणि गिरीश, सगळ्या दरम्यान आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की या सगळ्या भेटी दरम्यान काही गुप्तता पाळण्यात आलेली आहे का, की ही खुली चर्चा झालेली आहे? बंद दाराआड निकिता ही सगळी चर्चा होते आणि वायबी सेंटरच्या 5व्या मजल्यावरती ही चर्चा आता सुरू झालेली आहे। स्वतः सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि आज आदरातिथ्य म्हणून गेस्ट म्हणून प्रकाश आंबेडकर या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना 5व्या मजल्यावरती शरद पवार यांच्याकडे घेऊन जाण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी आदरातिथ्य होतोय, त्यासोबतच चाय पे चर्चा होते आणि नेमकी या दोन्ही नेत्यांमध्ये आता भविष्यामधल्या होणाऱ्या राजकारणासाठी काही ठोस चर्चा होणार आहे का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण आता जी सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे वायबी सेंटरवरती प्रकाश आंबेडकर, त्यासोबतच शरद पवार, सुप्रिया सुळे हे तिन्ही नेते एकत्र आहेत आणि या तिन्ही नेत्यांमध्ये आता वायबी सेंटरच्या 5व्या मजल्यावरती बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळते। ही सगळी दृश्य मी पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं इथलं वातावरण आहे आणि प्रकाश आंबेडकर अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचतील, त्यावेळी ते आपली भूमिका मांडणार आहे का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण आताची सगळ्यात मोठी बातमी जी आहे ती हीच आहे की वायबी सेंटरवर प्रकाश आंबेडकर, त्यासोबतच शरद पवार आणि सुप्रिया सुळे या तिघांमध्ये बैठक झालेली आहे, बातचीत झालेली आहे। राजकीय काही घडामोडींवरती यांची चर्चा झाली आहे का किंवा भविष्यामध्ये इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर येणार आहेत का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निकिता, हो अगदीच। आणि त्यामुळेच आता लक्ष असणार आहे प्रकाश आंबेडकर यांच्या प्रतिक्रियांकडे। थोड्याच वेळात या ठिकाणी जसं आमच्या प्रतिनिधींनी दाखवलं त्या कार्यक्रमाला सुरुवात होईल, त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर येतील आणि माध्यमांना या सगळ्या मुद्द्यावरून ते काय नेमकी प्रतिक्रिया देतात ते बघणं महत्त्वाचं असेल। कारण आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट आणि चर्चा आणि बंद दाराआड ती चर्चा झालेली आहे, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष।